शिरपूरमध्ये अमरीशभाई पटेल यांचा करिश्मा कायम, भाजपाचे एक हाती यश, नगराध्यक्षपदी चिंतन पटेल. शिंदखेड्यात नगराध्यक्षपदी भाजपा पराभूत, राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाच्या कलावती माळी विजयी. महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुकीत वंचितचे उमेदवार विजयी, धुळे शहरात जल्लोष साजरा. आणि शिंदखेड्यात भाजपाचे सुयोग बदाने, दीपक देसले, काँग्रेसच्या कमलबाई पाटोळे विजयी. शिरपूर नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत आमदार अमरीशभाई पटेल यांचा करिश्मा कायम दिसून आला. अमरीशभाई यांचे मार्गदर्शन आणि चिंतन पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे 32 पैकी 31 उमेदवार विजयी झाले. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी चिंतन पटेल यांनी मोठा विजय मिळविला. एका जागी MIMचा उमेदवार विजयी झाला. विकासाचं व्हिजन, शुद्ध पाणीपुरवठा, शाश्वत विकासकामे, दर्जेदार शैक्षणिक आणि मूलभूत सोयीसुविधा अशा प्रगतीच्या कारभारावर जनतेनं नेहमीप्रमाणे अमरीशभाई पटेल यांच्यावर विश्वास ठेवून भाजपाचे सर्व उमेदवार निवडून दिले. विजयानंतर अमरीशभाई पटेल यांच्या निवासस्थान आवारात विजयी सभा पार पडली. या सभेला नवनिर्वाचित नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, भाजपा ज्येष्ठ नेते बबन चौधरी यांच्यासह विजयी उमेदवार आणि अमरीशभाई पटेल यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत मार्गदर्शन करताना आमदार अमरीशभाई पटेल यांनी भविष्यात शिरपूरच्या प्रगतीत मोठमोठे प्रकल्प आणण्याचे नियोजन आहे. येत्या 5 वर्षात शिरपूरचा आणखी विकास करून पूर्णपणे चेहरामोहरा बदललेला असेल, असं अमरीशभाई पटेल आपल्या भाषणातून म्हणाले. हे सगळ्यापेक्षा महत्त्वाचा आमचे विचार आणि माझ्या नंतरचे भूपेशभाई मनापासून काम करत आलेले. आज त्यांना तुम्हाला माहीतच आहे, जाणून बुजून ते हजर नाही, कारण त्यांच्या तोंडात कधी हे गुलाल वगैरे गेलं तर त्यांना त्रास होणार आहे. त्यामुळे आपल्या समोर ते दिसत नाही तर काही लोकांना गलतफहमी होईल की भाई का नाही दिसत. पण त्यांना आम्ही घरचे लोकांनी सांगितलं आहे की तुम्ही या आनंद उत्सवमध्ये भाग घ्यायचा नाही. त्यांना जे काही सगळं माहिती आहे, कोण किती मताने निवडून आला, कसा आला. पण एक सांगतो, आता आपल्याला 4,000 एकर जमीन, 4,500 एकर जमीन आपला ग्रीन झोन मधून बाहेर निघते आहे. अरे सॉरी, 450 एकर. तर त्याला आपल्याला चांगली डेव्हलप करायची आहे. जशी आपण शिरपूर सिटी डेव्हलप केली आहे तशी त्याला करायची आहे. आणि महाराष्ट्रात हे 450 एकर जे डेव्हलप होणार आहे ते तुम्ही 5 वर्षानंतर जेव्हा पाहणार तर तुम्हाला महाराष्ट्रात इतका लहानसा 450 एकरचा जो प्लॉट आहे असं तुम्हाला महाराष्ट्रात कधी दिसणार नाही. असं प्रकारचे आपण त्याला डेव्हलप करणार आहोत. त्याच्याबरोबर तुम्हाला माहीतच आहे की रेल्वेचं काम आता पास होऊन गेलेलं आहे. त्याच्याबरोबर अंकलेश्वर बऱ्हाणपूर हायवे बी आपला जवळून जात आहे. आणि तिसरा आपण हा एअरपोर्ट आपण फार मोठं डेव्हलप करणार आहे. हे सगळं एक दिवस जेव्हा 5-7 वर्षात होऊन जाईल तेव्हा मोठा इंडस्ट्रियलायझेशन इथे शिरपूरला आपल्याला करायचे आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. शिंदखेडा नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कलावती सुकलाल माळी ह्या विजयी झाल्या. शिंदखेडा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे दिनांक 21 डिसेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. दुपारी 11:30 वाजता निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले. त्यात लोकनियुक्त नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कलावती सुकलाल माळी या विजयी झाल्या. विजयानंतर कलावती माळी यांचे सुपुत्र राकेश माळी आणि अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलालांची उधळण करीत मोठा जल्लोष साजरा केला. माजी आमदार रामकृष्ण पाटील यांचं निवासस्थानापर्यंत आणि तेथून राकेश माळी यांच्या संपर्क कार्यालयापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते श्यामकांत सनेर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणूक निकालाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. शिंदखेड्यातील मतदारांनी दहशतीला झुगारून लावत
लोकशाहीला खंबीर केलंय अशी प्रतिक्रिया नेत्यांनी व्यक्त केली. म्हणजे ही शिंदखेड्याची जनता ही स्वाभिमानी जनता आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर आणि संविधानाला मानणारी ही जनता आहे. कुणाच्या दहशतीला, कुणाच्या दादागिरीला, कुणाच्या मंत्रिपदाच्या भीतीला हा शिंदखेडा शहरातला मतदार हा कुणालाही घाबरलेला नाही. अत्यंत निस्पृहपणे या ठिकाणी या शहराच्या जनतेने मतदान केलं आणि आज या शहरामध्ये कलावतीताई माळींना जो राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने अजितदादांवर, आदरणीय तटकरे साहेबांवर, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब, आदरणीय भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास दिला आणि खास माजी आमदार आमचे मित्र रामकृष्ण तात्या आणि राकेश दादा माळी यांची जी तरुण पिढी आहे या सर्वांनी आणि आमचे जे पराभूत उमेदवार आहेत आणि जे आता सुभाष माळी असतील, युवराज नाना असतील, डॉक्टर इद्रिस जे असतील, या सर्व तरुण मित्रांनी आम्हाला अत्यंत मोलाची साथ दिलेली आहे. काही लोकांनी प्रत्यक्ष मतदान केलेलं आहे, काहींनी अप्रत्यक्ष मतदान करून हे राष्ट्रवादीची घड्याळ किंवा अजितदादांवर विश्वास व्यक्त केला आहे. आज निश्चित आमच्यावर मोठी जबाबदारी वाढली आहे. भाऊ, असा पण एक प्रश्न निर्माण झालेला आहे की या निवडणुकीसाठी काही लोकांनी स्वतःला प्रतिष्ठित मानून मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून लोकांना विकत घेण्याचा देखील प्रयत्न केला होता. तरी पण तुम्ही लोकांना मतदानाच्या विकासाच्या नावावर ही निवडणूक लढवून तुम्हाला विजय दिलेली आहे. तर अशा लोकांना काय पालकमंत्री धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने, दोंडाईच्याचे सर्व नगरसेवक, शिंदखेडा शहरातून, शिंदखेडा तालुक्यातले आणि जिल्ह्यातले सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे इच्छुक आणि धुळे शहरातील जे मनपाचे इच्छुक उमेदवार आहेत अशा सगळ्यांनी या शहराला मतदानाच्या प्रचाराच्या माध्यमातून वेढा घातला. पण ही शिंदखेड्याची जनतेने कोणाला वेडे ठरवलं आहे आता निश्चित याचा अर्थ हा धुळेकर जनतेला समजलेला आहे. आमच्या या निवडणुकीचा विजय आमचा एकट्याचा नाही, आमच्या पक्षाचा नव्हे, तर हा संपूर्ण जिल्ह्यातील जो उद्रेक आहे, जी दहशतीच्या विरोधामध्ये जाऊन जनतेला एक व्यासपीठ हवं होतं आणि ते व्यासपीठ अजितदादांच्या निमित्ताने ह्या जिल्ह्याला मिळालेलं आहे. आता यापुढे आमचा पुढचा मनपावर झेंडा असणार, जिल्हा परिषदेवर असणार आहे. ही सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीचा परिपाक येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महाराष्ट्रात 21 डिसेंबर रोजी नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत राज्यातील अनेक नगरपंचायत, नगर परिषदांमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत वंचितनं दमदार एंट्री केली असून महाराष्ट्रातून वंचित बहुजन आघाडीचे एकूण 5 लोकनियुक्त नगराध्यक्ष तसेच 104 नगरसेवक निवडून आले आहेत. वंचितच्या या यशामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह संचारला आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर धुळे शहरात सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ वंचित बहुजन आघाडीतर्फे मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करून वंचितच्या नावानं जयघोषाच्या घोषणा देण्यात आल्या. या जल्लोषात ॲडव्होकेट रविकांत वाघ, संघटक शंकर खरात, सुरेश लोंढे, चंद्रमणी वाघ, पैलवान योगेश पगारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. नगर परिषद आणि नगर पंचायत यांचे निकाल लागले. त्या निकालामध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षाने मोठी घोडदौड सुरू केली असून 5 ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि 55 जवळपास नगरसेवक निवडून आलेले आहेत. आणि यासाठी संपूर्ण कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत करून वंचित बहुजन आघाडीची घोडदौड चालू ठेवलेली आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी घोडदौड सुरू आहे आणि धुळे शहरात लवकरच आम्ही संपूर्ण ताकदीनिशी पूर्ण धुळे शहरातून आम्ही उमेदवार देऊन जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि ही आम्हाला गॅरंटी आहे की धुळे शहरातून देखील आम्ही वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून पाठवू. एवढे बोलतो माझे 2 शब्द संपवतो. मध्ये
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आम्ही 50+ नगरसेवक आणि 5 नगराध्यक्ष असे आम्ही निवडून आणलेले आहेत बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये. आणि येणाऱ्या 29 महानगरपालिकांमध्ये असाच आमचा विजयी रथ कसा जोरात चालेल यासाठी आम्ही मेहनत घेऊ. आणि प्रत्येक ठिकाणी त्या संदर्भात आज आम्ही वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीने हा जल्लोष साजरा करतो आहोत उमेदवार निवडून आल्याबद्दल. आणि येणाऱ्या 16 जानेवारीला जो आमचा निकाल लागेल त्यासाठी महाजल्लोष आम्ही असाच करणार आहोत. आणि वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्राची आता सत्ता पलटल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आणि महाजल्लोष आम्ही व्यक्त करतो. या ठिकाणी बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्रभरामध्ये जे काही उमेदवार निवडून आलेले आहेत ते अध्यक्षपदासाठी 5 उमेदवार आणि 55-60 उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडून आलेले आहेत. हा वंचित बहुजन महासंघाचा मोठा विजय आहे. आणि यालाच धरून आम्ही धुळे जिल्ह्यातून धुळे शहरातून जिथे जिथे नगरपालिका महानगरपालिकेचे निवडणूक होत आहेत तिथे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडून येणाऱ्या उमेदवारांसाठी प्रयत्न करणार आहोत. आणि त्या संदर्भात महाराष्ट्रात झालेल्या या निवडणुकीच्या आणि विजय उमेदवारांच्या संदर्भात आम्ही धुळे शहरातून धुळे जिल्ह्यातून त्यांचा विजय घोष इथे करतो आहोत. आम्ही बाळासाहेबांना अभिनंदन करतो की आपण दिलेल्या नेतृत्वाने एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर निवडून आलेले आहेत नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार. त्यांना आम्ही अभिनंदन करतो आणि बाळासाहेबांचं बी अभिनंदन करतो. आणि धुळे जिल्ह्यातून धुळे शहरातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करू एवढीच सदिच्छा देतो. आणि माझे 2 संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत यांचे निकाल लागलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नाने संपूर्ण महाराष्ट्रात 5 आमचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत, 55च्या वर नगरसेवक निवडून आलेत. ही घोडदौड अशीच चालू राहणार आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये देखील जेवढ्या 29 महानगरपालिकांचे जे हे लागलेले आहेत निवडणुका लागलेल्या आहेत त्या प्रत्येक महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे राहणार आहेत. आणि मुंबईसारखं ठिकाण देखील असं आहे की त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी युत्या करून त्या कुठल्याही हालतमध्ये वंचितचे भरपूर उमेदवार निवडून येतील. आणि आम्ही धुळे शहरात देखील तीच आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि धुळे शहरात देखील आमच्याकडे आजच्या घडीला जवळजवळ 25 ते 30 लोकांचे आलेले आहेत की त्यांना वंचित बहुजन आघाडीचं तिकीट पाहिजे आहे आणि आम्ही त्यांना तिकीट देऊ. या ठिकाणी देखील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येतील याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. आणि आपण अशाच प्रकारे आम्ही सगळेजण एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणू. जय भीम, जय. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक 10 मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुयोग जगतराव बदाने हे विजयी झाले. त्यांना इतर उमेदवारांच्या मानाने सर्वात जास्त 633 मतांचं मताधिक्य मिळालं. सुयोग बदाने यांनी यापूर्वी देखील नगरसेवक पदाची निवडणूक लढविलेली असून त्यांना 2 वेळा पराभवाचा सामना करावा लागलाय. एकदा 7 मतांनी आणि दुसऱ्यांदा 36 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. परंतु पराभवाने खचून न जाता त्यांनी सतत समाजसेवा आणि राजकीय क्षेत्रात आपलं काम सुरू ठेवलं होतं. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं. जनतेचा हा विश्वास सार्थ ठरवून जास्तीत जास्त विकास कामांसाठी निधी आणू अशी प्रतिक्रिया सुयोग बदाने यांनी विजयानंतर व्यक्त केली. शिंदखेडा नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मी सुयोग जगतराव बदाने वार्ड क्रमांक 10 मधून 633 मतांनी भरघोस मतांनी माझा विजय झाला आहे. आणि येत्या काळात माझ्या मतदार राजाला ज्या मतदारसंघामध्ये ज्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्याचा मी कटिबद्ध प्रयत्न करेल. आणि माझ्यासोबत जे 10 नगरसेवक नगरपंचायती भारतीय जनता पार्टीमधून विजय झालेत, आम्ही सोबत शिंदखेडा नगरपंचायतीच्या शिंदखेडा शहर बनवून दाखवण्याचा मोठा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आमचे गटनेते अनिलजी रावसाहेब यांच्या
नगराध्यक्षपदासाठी अल्पशा मतांनी पराजय झाला त्यावेळी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आमच्या मतदारसंघाचे आमदार जयकुमार भाऊ जे पणन व राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा नगरपंचायतीचा 100% आम्ही प्रगती व चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू अशी मी या सगळ्यांतर्फे ग्वाही देतो आणि माझ्या विजयाची नक्कीच मी सोनं करून दाखवेल असं मी सगळ्यांना ग्वाही देतो. शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक 3मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला उमेदवार रवींद्र पाटोळे यांनी 785 मते मिळवून 395च्या मताधिक्याने विजय मिळविला. विजयानंतर राहुल पाटोळे आणि कार्यकर्त्यांनी कमलभाई पाटोळे यांची विजयी मिरवणूक काढली. विजयाचं श्रेय विशेष करून महिलांना असून त्यांचा विश्वास सार्थ ठरवू, दलित वस्तीत जास्तीत जास्त विकासाची कामे करू, त्याचबरोबर सामाजिक हिताला नेहमी प्राधान्य दिलं जाईल अशी प्रतिक्रिया राहुल पाटोळे यांनी यावेळी व्यक्त केली. हे जे श्रेय आहे सर्वप्रथम मी जे श्रेय हे ज्या माझ्या समोर आणि माझ्या खांद्याला खांदा लावून ज्या काही माझ्या आया बहिणी माझ्यासोबत उभे आहेत मी त्यांना सगळ्यात पहिले हे श्रेय जे मी त्यांना देणार आहे. कारण या ज्या माझ्या माया बहिणींनी मला मतदान दिलं आणि तेव्हा मी निवडून आलेलो इथपर्यंत. आणि आपल्याला निवडून येणं म्हणजे फक्त खुर्चीवर बसणं नाहीये. इथला प्रभाग क्रमांक 3 मधला जो कुठलाही दलित वस्तीचा निधी असेल आणि जर का दलित वस्तीचा निधी इथला कुठलाही प्रतिनिधी जर इथला काबाड कष्ट करणारा जो इथला दलित वस्तीचा निधी जर कोणी घेत असेल तर त्याला सर्वप्रथम आम्ही थांबवू आणि दलितांचे आणि बौद्ध समाजाचे कामं जेवढे जास्त होतील तेवढे जास्त करण्याचा प्रयत्न आम्ही करू. शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक 9मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दीपक सुधाकर देसले हे 160 मतांनी विजयी झाले. त्यांच्या विजयानंतर संपर्क कार्यालयाच्या बाहेर जल्लोष साजरा करण्यात आला. या जल्लोषात देसले कुटुंबियांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. जनतेनं दिलेल्या संधीचं नक्कीच सोनं करून वार्डसाठी मोठ्या प्रमाणावर विकास कामांना गती दिली जाईल अशी प्रतिक्रिया दीपक देसले यांनी विजयानंतर व्यक्त केली. नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या विषयी आपल्या शिंदखेडा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या माननीय नामदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा शहर भाजपतर्फे मी प्रभाग क्रमांक 9मधून उमेदवारी करत होतो व शिंदखेडा शहरातील प्रभाग क्रमांक 9मधील मतदार राजा कार्यकर्ते ज्यांनी ज्ञात अज्ञात सगळ्यांनी मला जे सहकार्य केलं मदत केली त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे नेत्यांचे व सर्व मतदार राजांचे खूप खूप आभार. व मला जे संधी दिलेली आहे त्या संधीचे मी सोने करीन व माननीय नामदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा शहर व 9 नंबर प्रभागचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील. सर्व मतदार राजांचे खूप. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.